कृष्ण जन्माष्टमी हा सण श्रावण महिन्याच्या अष्टमी तिथीला आणि दहीहंडीचा सण श्रावण महिन्याच्या नवमी तिथीला साजरा करण्यात येतो। कृष्णाचा जन्म अनेक उद्देशांनी झाला होता, त्यामुळे कृष्णाच्या जन्माच्या लीला अनेक आहेत। त्यातल्या त्यात एक दहीहंडी ही एक लीला आहे। त्यामुळे श्रीकृष्ण जयंतीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला म्हणजेच दहीहंडी हा सण साजरा केला जातो। या दिवशी उंच जागी दही पोहे भरलेली आणि फुलांच्या माळांनी सजवलेली हंडी बांधली जाते आणि गोविंदांची पथकं एकावर एक उंच थर रचून ही हंडी फोडतात। यावेळी गाणी, नाच, उंच थर चढणाऱ्या गोविंदांच्या अंगावर पाणी फेकून त्यांना खाली पाडण्याचा प्रयत्न असा एकच दंगा चाललेला असतो। फोडलेल्या हंडीच्या मडक्याचा तुकडा मिळाला तर घरी आणून तो सांभाळून ठेवला जातो। त्याने घरात समृद्धी येते अशी भावना आहे। दहीहंडी उत्सव साजरा करण्याची एक पद्धत आहे, ती म्हणजे गोकुळ अष्टमीला दिवसभर उपवास करून रात्री 12 वाजता बाळकृष्णासाठी पाळणा गाऊन कृष्ण जन्म साजरा केला जातो आणि यानंतर किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी दही काल्याचा प्रसाद घेऊन हा उपवास सोडला जातो। आता उपवास सोडण्याआधी खाल्ला जाणारा दही काल्याचा प्रसाद म्हणजे काय, तर विविध खाद्यपदार्थ जसे की दही, दूध, लोणी हे एकत्र करणं म्हणजेच दही काल्याचा प्रसाद। श्रीकृष्णाने काज मंडळात गायी चारताना स्वतःच्या आणि सवंगड्यांच्या शिदोऱ्यांना एकत्र करून त्या पदार्थांचा काला करून तो सर्वांसोबत ग्रहण केला होता आणि याच कथेला अनुसरून पुढे गोकुळ अष्टमीच्या दुसऱ्या दिवशी काला करण्याची आणि दहीहंडी फोडण्याची प्रथा सुरू झाली। मासिक पाळी, स्पर्शास्पर्श याचा स्त्रियांवर होणारा परिणाम दहीहंडीच्या दिवशी उपवास केल्याने कमी होतो। तसेच हे उपवास केल्याने संतती, संपत्ती आणि अंती वैकुंठलोकी प्राप्ती होते असं सांगितलं जातं। यासह गोपाळकाल्याच्या या उत्सवाला आध्यात्मिक महत्त्व देखील आहे। गोपाळकाल्याचा अर्थ पांढऱ्या रंगाचे 5 रसात्मक स्वाद। हे पांढऱ्या रंगाचे रसात्मक स्वाद म्हणजेच पोहे, दही, दूध, ताक आणि लोणी। पोहे म्हणजेच वस्तुनिष्ठ गोप भक्तीचं प्रतीक, म्हणजेच काहीही झालं तरी श्रीकृष्णाला धरून ठेवणारे सवंगडी। दही म्हणजेच वात्सल्य भावातून प्रसंगी शिक्षा करणाऱ्या मातृभक्तीचं प्रतीक। दूध म्हणजेच गोपींच्या सहज सगुण आणि मधुर भक्तीचं प्रतीक आणि ताक म्हणजे गोपींच्या विरोधाभक्तीचं प्रतीक। तसंच लोणी म्हणजे सर्वांच्या श्रीकृष्णावरील अविट प्रेमाच्या निर्गुण भक्तीचं प्रतीक। यानंतर काला हा शब्द एकसंध आणि वेगात सातत्य असणाऱ्या क्रियेशी संबंधित आहे। काला म्हणजेच त्या काळाला, त्या स्थळाला, त्या स्तरावर आवश्यक असे वैशिष्ट्यपूर्ण कार्य दर्शवणाऱ्या घटनांचे एकत्रीकरण। पूर्णावतारी कार्य हे स्थळ, काळ आणि स्तर या तीनही घटकांवर आदर्शवत असतं। गोपाळकाला हा श्रीकृष्णाच्या विविधांगी पूर्णावतारी कार्याचे प्रतिनिधित्व करतो असं मानलं जातं। त्यामुळे दरवर्षी सर्व कृष्ण भक्त हे भक्तिभावाने बाळकृष्णासाठी उपवास करतात आणि दही काल्याचा हा सण जल्लोषात साजरा करतात। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लोकशाही मराठीला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।